जय शिवराय मित्रांनो पीक विमा असो किंवा दुष्काळाचे ट्रिगर असो किंवा इतर काही महत्त्वाच्या बाबी असो किंवा हमीभावाने शेतमाल विकण्यासाठी सरासरी उत्पादकता असो, या सर्वांसाठी आपल्या जिल्ह्याची उत्पादकता किती आहे हे माहीत असणं गरजेचं आहे। या उत्पादकतेच्या आधारेच शेतकऱ्यांना पीक विमा देखील मंजूर केला जातो आणि हीच उत्पादकता कशी पाहायची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र कृषी विभागाच्या वेबसाईटवरती यायचंय कृषी.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वरती काही महत्त्वाचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सांख्यिकीवरती क्लिक करायचंय। सांख्यिकीच्या अंतर्गत पीक कापणी प्रयोग नावाचे एक ऑप्शन आहे। याच्यामध्ये तालुकानिहाय उत्पादकता दाखवली जाते, परंतु अद्याप याच्यामध्ये माहिती अपडेट करण्यात आलेली नाही। परंतु पीक आकडेवारी क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता राज्य आणि जिल्हा याच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्याची उत्पादकता मात्र अपडेट करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जिल्ह्यावरती आपल्याला क्लिक करायचंय। जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर आपण खाली पाहू शकता आपल्याला ही माहिती दाखवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता 2020-21, 21-22, 2022-23, 2023-24 आणि 2024-25 अशी वेगवेगळ्या वर्षाची उत्पादकता दाखवण्यात आलेली आहे आणि 2025-26 प्रथम पूर्वानुमान सुद्धा याच्यामध्ये अपडेट करण्यात आलेला आहे। आता 2024-25 ची अंतिम आकडेवारी जी आहे ती अपडेट होते, आपण पाहू शकता 10 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजच्या तारखेला ही आकडेवारी अपडेट झालेली आहे आणि 2025-26 प्रथम पूर्वानुमान हे काल अपडेट झालेले आहे। याच्यामध्ये जशी आकडेवारी अपडेट होईल तशी तारीख या ठिकाणी अपडेट होते आणि 2025-26 जे आता आलेले ते प्रथम पूर्वानुमान आहे। आता समजा आपण 2024-25 उदाहरण पाहू। याच्यामध्ये समजा मका असेल, बाजरी असेल किंवा सूर्यफूल असेल, सोयाबीन असेल, काय नेमकी उत्पादकता दाखवण्यात आलेली आहे। कडधान्य असतील, याच्यामध्ये तेलवर्गीय असतील, जे काही वेगवेगळ्या पिकाची वेगवेगळी आकडेवारी आपण याच्यामध्ये पाहू शकता वेगवेगळ्या जिल्ह्याची। याच्यामध्ये भात असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, रागी असेल, मका असेल, ही वेगवेगळी पिकं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत। तूर, मूग, उडीद जे काही डाळवर्गीय पिकं आहेत ही दाखवण्यात आलेली आहेत। याच्यानंतर आपण पाहू शकता तेलवर्गीय तेलबिया पिकं आहेत, ज्याच्यामध्ये सूर्यफूल असेल, तीळ असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल। याच्यानंतर आपण पाहू शकता जे काही वाणिज्यिक पिकं आहेत, ऊस किंवा आपलं याच्यानंतर आपण पाहू शकता वाणिज्यिक पिकं आहेत, ज्याच्यामध्ये ऊस असेल, कापूस असेल किंवा गहू असेल, रबी ज्वारी असेल, हे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आले। आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सोयाबीनचं पाहूया। तर खरीप हंगाम सोयाबीन मध्ये या ठिकाणी ज्या जिल्ह्याची 0 आकडेवारी दाखवण्यात आलेली आहे त्या भागामध्ये त्या पिकाचं उत्पादन घेतलं जात नाही। साधारणपणे आपण या ठिकाणी पाहू शकता नाशिक विभाग हे दिलेली आकडेवारी ही हेक्टरी आणि केजी मध्ये दिलेली आहे। आता 20 क्विंटल पर्यंतची उत्पादकता या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली, म्हणजे जर हमी भावानं सोयाबीन या जिल्ह्यातील शेतकऱ्याला विकायचं असेल तर हेक्टरी 20 क्विंटल पर्यंत ते सोयाबीन त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे। आता याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर पाहिलं लातूर विभाग, तर आपण पाहू शकता गेल्या वर्षीच्या नुकसानानुसार नांदेडमध्ये फक्त 7 क्विंटल 736 किलो म्हणजे 7.36 क्विंटल ची उत्पादकता दाखवण्यात आलेली, जिथं लातूरची 23.55 क्विंटलची आहे। म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं होतं। परभणीमध्ये 10.28 क्विंटल, हिंगोलीमध्ये 13.49 क्विंटल असे वेगवेगळे। याच्यात नंतर अमरावती विभाग असेल, नागपूर विभाग असेल, हे आपण या ठिकाणी पाहू शकता। आता या प्रमाणामध्ये जे काही इतर पिकं आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। आता समजा आपल्याला 2025-26 पूर्वानुमान पाहायचं आहे। आता ही आकडेवारी तुम्हाला थक्क करणारी असेल, पण हे पूर्वानुमान आहे, त्याच्यामुळे एवढं काही याला आपण गांभीर्याने घेऊ शकत नाही। याच्यामध्ये आपण सोयाबीनचंच उदाहरण जर पाहिलं तर सोयाबीनच्या उदाहरणामध्ये आपण पाहू शकता सोयाबीनची यावर्षीची आकडेवारी नांदेडचं 7.36 होतं। आता यावर्षी नांदेडचं नुकसान जास्त आहे, तर 13.50 क्विंटल दाखवली जाते। परभणीची 14 क्विंटलच्या आसपास होती, ती 13.30 क्विंटल दाखवली जाते। हे अशा प्रकारे आकडेवारी एक पूर्वानुमान या ठिकाणी आता देण्यात आलेले आहेत। पूर्वानुमान आणि अंतिम आकडेवारी याच्यामध्ये फरक असू शकतो, जसे की आता 2024-25 अंतिम पूर्वानुमान हे सुद्धा बदलत आहे, आता लेटेस्ट अपडेट झाले। हे 2023-24 पाहिजे असेल, आता याच्यामध्ये कसं असतं, गेल्या 5 वर्षाची सरासरी उत्पादकता काढली जाते। गेल्या 7 वर्षामधील उच्च उत्पादन असलेले 5 वर्ष पकडली जातात। तर आपण कमीत कमी शेवटच्या 5 वर्षाचं जरी पाहिलं तरी आपल्याला याच्यामधून अंदाज येऊ शकतो की गेल्या 5 वर्षामध्ये
झालेलं नुकसान काय, त्याची आकडेवारी काय आणि सध्या यावर्षीचं दाखवण्यात येणारं उत्पादन काय, या बेसवरती आपल्याला पीक विमा मिळणं असेल किंवा इतर काही नुकसान भरपाई असेल ते आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. तर अशा प्रकारे ही आपल्याला जिल्हानिहाय आकडेवारी संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती आपण ही जिल्हानिहाय उत्पादकता पाहू शकता, राज्यनिहाय उत्पादकता सुद्धा आपण पाहू शकता. याच्यामध्ये गेल्या वर्षीची उत्पादकता काय होती, त्याच्या आधीच्या वर्षीची उत्पादकता काय होती, या वर्षीची उत्पादकता काय. आता याच्यामध्ये पूर्वी तालुकानिहाय सुद्धा उत्पादकता होती पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे, परंतु आता याच्यामध्ये अपडेट झालेला नाही डाटा. हा 2022 पासूनचा डाटा याच्यामध्ये अपडेट झालेला नाही. आता हे जर अपडेट झालं तर तुम्हाला तालुकानिहाय सुद्धा तुम्ही पाहू शकता. जसं की आता कापसाची तालुकानिहाय उत्पादकता अतिशय महत्वाची असते, कारण त्यानुसारच तुमच्या सूतगिरणी किंवा तुमचे जे काही पुढचे भरपूर सारे जे लाभ आहेत ते कापसाच्या तालुकानिहाय उत्पादकतेवरती दिले जातात. तर अशा प्रकारे ही तुम्हाला आकडेवारी या संकेतस्थळावरती मिळणार आहे, ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.